नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। जनता दरबार से लेकर आयुक्त तक शिकायत के बावजूद कार्रवाई नहीं। अवैध निर्माण से परेशान बुजुर्ग ने उठाई आवाज। उल्लासनगर में अवैध निर्माण से परेशान एक वरिष्ठ नागरिक की समस्या लगातार गहराती जा रही है, लेकिन तमाम शिकायतों और आदेशों के बावजूद अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हो सकी है। मारुति पैलेस में रहने वाले 65 वर्षीय रघुनाथ जगन्नाथ शेट्टी ने आरोप लगाया कि उनके पड़ोसी द्वारा उस स्थान पर अवैध निर्माण किया गया है जहां पहले सार्वजनिक सुलभ शौचालय मौजूद था। इस निर्माण के कारण उनके घर की खिड़कियां पूरी तरह बंद हो गई है, जिससे हवा और रोशनी आना भी बंद हो गया है। शेट्टी ने बताया कि उन्होंने इस मामले को लेकर सांसद की जनता दरबार में शिकायत की, स्थानीय नगर सेवक के पास गए, उल्लासनगर महानगर पालिका के आयुक्त तक अपनी बात पहुंचाई और उप आयुक्त दीपाली चौगुले मैडम को भी जानकारी दी। उन्होंने कहा कि चौगुले मैडम द्वारा कार्रवाई के आदेश भी जारी किए गए थे, लेकिन जमीनी स्तर पर अब तक कोई कार्रवाई नहीं हुई। पीड़ित का कहना है कि 2017 से इस अवैध निर्माण के खिलाफ शिकायतें की जा रही है, लेकिन हर बार केवल आश्वासन ही मिला। हाल ही में फिर से उसी स्थान पर अतिरिक्त मंजिल का निर्माण तेजी से किया गया, वो भी बिना किसी अनुमति के। इस पूरे मामले के फोटो और वीडियो संबंधित अधिकारियों को भेजे गए। व्यक्तिगत रूप से मुलाकात कर जानकारी दी गई, लेकिन परिणाम शून्य रहा। शेट्टी ने गंभीर आरोप लगाते हुए कहा कि संबंधित बिल्डर और कुछ लोगों द्वारा उन्हें और उनके परिवार को धमकियां भी दी गई है। सेवानिवृत्त पुलिस अधिकारी होने के बावजूद जब उन्हें न्याय नहीं मिल पा रहा है, तो आम नागरिकों की स्थिति क्या होगी, यह बड़ा सवाल खड़ा करता है। उन्होंने प्रशासन से मांग की है कि अवैध निर्माण को तुरंत तोड़ा जाए और जिम्मेदार अधिकारियों व दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए। साथ ही उन्होंने कहा कि अगर जल्द कार्रवाई नहीं हुई तो वे आगे और कड़ा कदम उठाने को मजबूर होंगे। नक्की प्रकरण असं आहे की मारुती पॅलेस सेक्शन 29 मध्ये आहे, त्याच्या बाजूला कंचन नागपाल यांचं बांधकाम आहे पूर्वीचं, ते सार्वजनिक शौचालयावर आहे। आम्ही गावाला असताना 4 दिवसात त्यांनी कंप्लीट एक माळा चढवलेला आहे, तो सगळं अनधिकृत आहे। आमच्या 4 खिडक्या बंद झाल्या। या अनधिकृत बांधकामाबाबत मी 20 तारखेला नगर परिषद पत्रावर केला। त्यानंतर 22 तारखेला मी खासदार शिंदे साहेबांना भेटलो। त्यानंतर आयुक्त मॅडमला फोन केला, सलोनी मॅडमला फोन केला, गणेश शिंपी साहेबांना समक्ष भेटून ती माहिती दिली, संपूर्ण फोटो वगैरे दाखवले, परंतु कुठलीही कारवाई करत नाहीत। आणि जरी कुणी तिथं बाईट वगैरे द्यायला आलं तर ती कुणी बातमी लावत नाही। ते म्हणतात आम्ही बातमी लावत नाही। सर्व कामे अरुण आशांनी केलेलं आहे। व्हेंटिलेशन बंद झालं सगळं। कुठलं प्रभागात सलोनी निवेकर मॅडम आहेत, समक्ष भेटलो त्यांना फोटो दाखवले, माहिती दिली, म्हणलं हा ठीक आहे ठीक आहे। त्यानंतर मी त्यांना म्हणलं अरुण आशांचा तुम्हाला दबाव आहे ना, मग हसले त्या। अच्छा, आयुक्ताला मी 20 तारखेला जवळजवळ 5-6 फोन केले, एक फोन उचलला, ते म्हणले मी सुट्टीवर आहे। त्यानंतर सलोनी मॅडमला फोन केला, ते म्हणले मी सुट्टीवर आहे। गणेश शिंपेला जवळ 20-25 फोन केले, तर ते म्हणले मी इकडे बाहेर मी माणसं पाठवतो। कुठलेही माणसं गेले नाही तिथं। मग मी अचानक परत नगरपालिकेला 20 तारखेला त्यांना समक्ष भेटलो, म्हणून साहेब असं असं चालू आहे बांधकाम, तुम्ही काय कारवाई करत नाही म्हणे, ते आयुक्त मॅडमला भेटा। आपण स्थानिक नगरसेवकला भेटले आणि श्रीकांत शिंदे साहेबांना भेटले, आपण काय बोलणार, काय चर्चा केली याबाबत आपण? त्याबाबत त्यांना सांगितलं, परिस्थिती सर्व सांगितली। मी त्यांना म्हणलं की माझ्यासारखा सेवानिवृत्त अधिकारी जर असा फिरत असेल तर सर्व सांगितलं। मी शिंदे साहेबांना भेटलो जनता दरबारामध्ये, त्यांना मी ती माझी फाईल दाखवली आणि ते बांधकाम म्हणलं तुमच्याच मनाशी अरुण आशांनी ती परवानगी दिलेली आहे। मी सर्वांना इन्फॉर्म केलं, परंतु कुणी कारवाई केली नाही। मी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असून माझी जर तशी असेल तर ही सर्वसामान्य बसलेली जनता कुठं जाईल, कुठं न्याय मागायचा, मी कुणाकडे जायचं, ह्या भाषेत म्हणले। मग सर शिंदे सर म्हणले हा ठीक आहे तुमचं काम करतो, काय जे काय त्यांनी फोन वगैरे लावायला सांगितलं संबंधिताला, पुढे कुठली आजपर्यंत कुठलीही कारवाई नाही, अजून कुठली यापुढे माझं पाऊल असं PIL दाखल करील, हे 4 अधिकारी पार्टी करणार आणि त्यांनी शासकीय काम केलेलं नाही, त्यामुळे मला हायकोर्टातून तोडायची ऑर्डर मिळेल, जग जाहीर आहे। आपण अगोदर बोलले होते मारहाण झाली होती आपले, मी घरी नसताना माझ्या मिसेसला तो निलेश शिंदे बिल्डर आहे जो बांधकाम करतो, तिला म्हणला तुला इटानी मारेल, मग आमची मंडळी म्हणली तुला मी दगडाने मारेल। त्याच्यानंतर तो निघून गेला। त्यानंतर 23 तारखेला परत रात्री बांधकाम चालू केलं 2 वाजता।
मी 212ला कॉल केला, पोलीस आले, त्यांनी काम बंद केलं. किंवा एवढ्या रात्री काम करत होतो, लोकांना ठोकतात होती, आवाज येतोय. मग पोलीस आले, 112ला कॉल रिस्पॉन्स दिला चांगला, त्यांनी काम बंद केलं. त्यांनी त्याच्यानंतर परत रात्री दुसऱ्या दिवशी काल पण रात्री काम करतात सगळं. 4 दिवसात सर 35-40 लोक, रोज 20-25 लोक कामाला असायचे. त्यांनी 4 दिवसात सुट्टीच्या कालावधीत पूर्ण एक माळा चढवलेला आहे. माझं नाव रघुनाथ जगन्नाथ शेट्टे. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे।